फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। बघू शकता आज मी तुम्हाला छान मस्त अशी बाजरीची भाकरी दाखवणार आहे। प्रत्येकांना येतच असेल, पण थंडी असल्यामुळे ना थंडीमध्ये खूप लोक बाजरीची भाकरी खातात आणि आमच्या इकडे जास्त प्रमाणात खाल्लं जातं। कारण शेतामध्ये पीक वगैरे काढायचं असतं ना, त्यावेळी रोज भाकरी करायचं होत नाही लेडीज लोकांना। म्हणताना ते काय करतात, एकदमच 4 ते 5 दिवसाचं किंवा 8 दिवसाची अशी बाजरी पातळ छान असं बडवून ठेवतात। बघा, चला आता आपण सुरुवात करूया। इथं छान पीठ चाळून घेतलेलं आहे बाजरीचं मी। चवीपुरतं मीठ घातलेलं आणि थोडंसं हळद घातलेलं आहे, छान असं चव येण्यासाठी। आणि तुम्ही जर असंच तुम्हाला पिठात नाही घालायचं झालं तर दळून आणतानाच तुम्ही ना करून आणताना त्यामध्ये हळकुंड वगैरे घातलं तरी चालतं। आता इथं मी गरम पाणी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही। छान व्यवस्थित ते सगळं आपल्याला पळीच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। कारण आता सगळ्यांना माहीतच असेल, पाणी गरम असतं त्यामुळे भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे पळीच्या साहाय्यानं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हलकंसं मग थोडंसं थंड झालं ना, मग हातानं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान लागतं हे बाजरीचं भाकरी आणि पौष्टिक असतं आणि खास करून थंडीमध्ये जास्त खाल्लं जातं। कारण उष्ण पदार्थ असल्यामुळं ना शरीरामध्ये गरमी निर्माण करते, थंडीचं प्रमाण कमी करतं। बघू शकता किती छान मस्त मळून घेतलेला आहे मी। असंच ह्याच पद्धतीनं मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित छान असं। आता इथं बघू शकता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। आणि जर तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही कणकेचा गाळ मोठा घेऊ शकता। जर लहान छोटेसे हाताएवढे बारीक हवे असतील तर तुम्ही छोटे छोटे सुद्धा करू शकता। मी इथं तीळसुद्धा घेतलेले आहेत लावायला, कारण खूप छान लागतं ते तीळ लावलेलं बाजरीचं भाकरी म्हणून। हे तर बघू शकता, बघता बघता आपली भाकरी मोठी होते, खूप वेळ लागत नाही। म्हणजे चिकट असतं पीठ बाजरीचं, त्यामुळे ते फाटत नाही, फाटण्याची शक्यता सुद्धा नसते। आणि हे असं तीळ आपल्याला चिटकून घ्यायचं आहे थोडं थोडं। नाही लावलं तरीही चालतं, ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही। बघू शकता लगेच आपलं भाकरी तयार झालेली आहे। मी आहे असाच उचलून भाकरी घातलेला आहे। तुम्हाला जर पलटायचं असेल तर तुम्ही असं पलटून घातलं तरीही चालतं। मी तीळ करपेल म्हणून असं पहिल्यांदा हे तुम्हाला असं दाखवलेलं आहे मी। नंतर पुढे मी परत करेन असं पलटून घातलेलं आहे। जास्त मोठा पण करायचं नाही गॅसचा फ्लेम, नाही तर मग करपेल। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळं भाकरी करून घ्यायचं आहे। खूप छान होतात बाजरीच्या भाकरी, चवीलासुद्धा छान लागतात। आणि जर कोण नवीन असेल चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशाच मस्त छान तुम्हाला रेसिपी, पारंपरिक पद्धतीच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी सगळ्या रेसिपी व्हिडिओ दाखवल्या जातील माझ्या चॅनलवर फ्रेंड्स। जर तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर नक्की कमेंट्स करा, तो करून दाखवण्याचा प्रयत्न करीन मी। बघू शकता इकडं पण आपली दुसरी भाकरीसुद्धा रेडी होते आणि इकडं छान तव्यामध्ये आपली भाकरी भाजली जाते मस्त अशी। बघू शकता, जास्त पातळ करायचं भाकरी म्हणजे छान राहते। जर तुम्ही जाडसर केला तर मग ते 1-2 दिवसांनी वास यायला चालू होतात, छान व्यवस्थित राहत नाही। आणि असं हवेशीर पसरून टाकायचं भाकरी, एकावर एक ठेवलात तर मग त्याला पाणी सुटू शकतं आणि मग ते भाकरी व्यवस्थित लागणार नाही। पसरून जेवढं ठेवचीला, जेवढं वाळेल तो भाकरी तेवढं छान चव येते त्याला खायला। आणि छान असं कटची आमटी करायची किंवा सिंपल आमटी करायची, किंवा टॅमॅटोचं सार केलात तरी चालतं, त्यासोबत ही भाकरी खाल्ली तर चालते। किंवा शेंगदाण्याची चटणी असू दे, जवसाची चटणी असू दे, त्यासोबत जरी खाल्लात तरी चालतं। बघू शकता किती छान मस्त भाकऱ्या झालेल्या आहेत आपल्या बाजरीच्या। आमच्या घरी तर खूप आवडतात सर्वांना, आमच्या भागात जास्त प्रमाणात केलं जातं त्यामुळे सर्वांना आवडतं। आठवड्यातनं एकदा बाजरीची भाकरी असतेच। सो आज तुमच्याशी शेअर करावं म्हटलं। नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा कशी झालेली आहे बाजरीची भाकरी, आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।